नमस्कार मित्रमंडळी, आपल्या सर्वांचे अविरत या चॅनेलवर स्वागत आहे। आज आपण महिषासुर मर्दिनी माता सप्तशृंगी देवी या शक्तिपीठाविषयी माहिती पाहणार आहोत। पण तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर या आधीच्या 3 शक्तिपीठांविषयीचे व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केले आहेत, ते पाहायला विसरू नका। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्रात देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेली सप्तशृंगी देवी नाशिक पासून 65 किलोमीटरवरील 4800 फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील 7 शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड। एकीकडे खोल दरी तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक हिरवाई असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रूपाशीच नाते सांगणारी आहे असे वाटते। आदिमायेच्या या गडावर वस्ती करण्याची आख्यायिकाही तिच्या या रूपातूनच जन्माला आली आहे। मातलेल्या महिषासुर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवीची याचना केली आणि होमाद्वारे ती प्रकटही झाली। तिचे प्रकट रूप हेच सप्तशृंगीचे होते असे सांगितले जाते। या देवीचे महात्म्य मोठे आहे। देवी भागवतात देवीची देशात 108 शक्तिपीठे असल्याचा उल्लेख आहे। त्यापैकी महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत। त्यांपैकी सप्तशृंगीचे अर्धे शक्तिपीठ आहे। त्या व्यतिरिक्त अर्धे शक्तिपीठ असल्याचा कोणताही उल्लेख त्यात सापडत नाही। या देवीला श्री ब्रह्मस्वरूपिणी असेही म्हणतात। ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी। महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते। नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता येथे येऊन गेल्याची ही आख्यायिका आहे। देवीच्या अवताराबरोबरच मूर्तीविषयी असलेली आख्यायिकाही भाविकांकडून मोठ्या भक्तिभावाने सांगितली जाते। एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली, तेव्हा काठीला शेंदूर लागला। त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशी ही एक दंतकथा आहे। येथील निसर्गाचे रूप रम्य आहे। डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची 8 फुटी मूर्ती आहे। तिला 18 भुजा आहेत। मूर्ती शेंदूर अर्चित असून रक्तवर्ण आहे। डोळे टपोरे व तेजस्वी आहेत। सर्व हात एकमेकांना लागून आहेत। ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे असेही सांगितले जाते। येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे 3 दरवाजे आहेत। या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते। सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती। शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, वरुणाचा शंख, अग्नीचे दाहकत्व, वायूचा धनुष्यबाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्ष प्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरूपी देवीची तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्वकर्माचा तीक्ष्ण परशु व चिलखत, समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे। या देवीची मूर्ती काहीशी झुकलेली आहे। त्याबाबतची कथाही गमतीदार आहे। गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करीत होते। त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती। तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। सुमारे 472 पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते। चैत्र व नवरात्र असे 2 उत्सव येथे होतात। नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात। देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो। देवीला रोज वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र नेसविण्यात येते। देवीला 11 वार साडी लागते व चोळीला 3 वार खण लागतात। डोक्यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे। तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे। कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात।
9 दिवस विविध रूपात पूजा अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होम हवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नैवेद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्यातील दरेगावच्या पाटील कुटुंबियांस आहे. मात्र ते हा ध्वज कसा लावतात हे कोणालाही समजत नाही. गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासारखी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी 108 कुंडे होती, मात्र आता त्यातील बरीच कुंडे बुजली आहेत. त्याशिवाय तांबूल तीर्थ, काजळ तीर्थ व अंबाल तीर्थ ही 3 महत्वाची कुंडे आहेत. तांबूल तीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते. या देवीला महिषासुर मर्दिनी का म्हणतात ते पाहूया. कोणत्याही पुरुषाकडून मरण मिळणार नाही असा वर प्रत्यक्ष शंकराकडून मिळाल्यामुळे महिषासुर नावाचा राक्षस माजला होता. त्याने सरळ स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला तिथून हुसकून लावले होते. त्यामुळे तो ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रयींकडे मदतीची याचना करू लागला. त्या तिघांनी आपले सामर्थ्य एकवटून एका तेजाची निर्मिती केली. ते तेज आंबेच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. देवीने त्याचा तेथेच वध केला आणि जगाला त्याच्या जाचातून मुक्त केले, अशी ही कथा आहे. देवीची नित्य पूजा कशी असते ते आता आपण पाहूया. पहाटे 5 वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. 6 वाजता काकड आरती होते. 8 वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साज शृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. 12 वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी 7:30 वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान देशमुख आणि दीक्षित या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष, तर तशीही पौर्णिमेला गडावर मोठी गर्दी होते. यात भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगी देवीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला खुरास चणीची चटणी, वरण भात, भाजी पोळी ही नैवेद्य म्हणून असते. पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळे पाटील कीर्तिध्वज फडकवतात. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज 11 मीटर लांबीचा असून केसरी रंगाचा असतो. गडावर जाणे आता सर्वांना सहज शक्य झाले आहे. नाशिकसह जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या आगारांनी नवरात्र उत्सवाची गर्दी लक्षात घेऊन थेट गडापर्यंत जादा बस सुरू केल्या आहेत. याशिवाय गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा देखील रस्ता आहे. तर मित्रमंडळींनो, आज आपण 3.5 शक्तिपीठांपैकी महिषासुर मर्दिनी माता सप्तशृंगी देवी याबद्दल माहिती पाहिली. ती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.